नमस्कार सर्वांना. मी रमेश गंगाई, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, जिल्हा कोल्हापूर, मुख्य शेती अधिकारी. आजच्या या दुपारच्या सत्राकरिताचे सेशनचे चेअरमन आदरणीय कदम सर, को चेअरमन रासकर सर, तस उपस्थित सर्व तज्ञ मंडळी, कापले सर आणि सर्व कारखान्यातील सहकारी मित्र, तसेच सर्व पदाधिकारी, ठिबक सिंचन कंपनीचे सर्वच देशमुख सर, माळी सर, सर्वच जडे सर, सर्वच अधिकारी साहेब. आम्ही डीएसटी मध्ये लाईफ मेंबर असून ऍग्रिकल्चर कमिटी मेंबर आहे, तसेच काउन्सिल मेंबर असताना आमच्या ऍग्रिकल्चर कमिटीमध्ये मीटिंग झाली या सेमिनारच्या संदर्भात. आणि त्यावेळी थोडस आमच्या कारखान्याच्या काही चांगल्या योजना आहेत आणि ड्रिपसाठी आम्ही बरंच प्रयत्न करून वेगवेगळ्या योजना कशा पद्धतीने राबवल्या थोडी माहिती द्यावी अशी आदरणीय संजीव माने साहेबांनी मला सांगितलं होतं. त्यास अनुसरून मी थोडक्यात आपल्याला ही माहिती देत आहे. तर आमचा कारखाना छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, हायवेवरतीच आहे. नेक्स्ट. या कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब आहेत. 1980 मध्ये सदरचा कारखाना अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथे स्थापन केला गेला आणि त्यावेळी फक्त आमच्या कार्यक्षेत्रामध्ये 76,000 टन इतकाच ऊस होता. आजच्या घडीला आम्ही गेल्या गळीत ह्या चालू 23-24 गळीत हंगामामध्ये 9,97,000 म्हणजे 10 लाखाचं क्रशिंग केलं तर त्याच्यामध्ये 8,10,000 मेट्रिक टन इतकं आमच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध, म्हणजे 10 पटीनं यामध्ये उत्पादकता किंवा वाढवून आणि क्षेत्र अवेलेबिलिटी करून ऊस उपलब्ध केली आहे. त्याच्यामध्ये 25% क्षेत्र हे आमचं ड्रिपच्या इरिगेशन खाली आहे. यामध्ये थँक्यू सर. याच्यामध्ये विशेष करून सुरुवातीला आम्हाला अशी पाण्याची परिस्थिती होती की त्या ठिकाणी साहेबांना टँकरनं पाणी आणून देखील कारखाना प्रोसेस चालू करायला लागत होती. पण ज्यावेळी 1990च्या दरम्यान 1976-77च्या दरम्यान काळमवाडी जो काही शाहू जलाशय प्रकल्पाचं पायाभरणी झाली आणि त्याला अनुसरून कारखाना घेतला आणि 85-90च्या दरम्यान प्रोजेक्ट चालू झाला आणि पाणी वाढत गेलं, तसं ते आमच्याकडे क्षेत्रही वाढत गेलं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी उत्पादकता वाढवायला सोपं होत गेलं आणि बऱ्याचशा योजना आम्ही या ठिकाणी राबवत गेलो. यासाठी काही गरज आहे ती थोडक्यात माहिती दिली आहे. वेळेवर मी सर्व काही सांगू शकत नाही. नेक्स्ट घ्या. तर असं असताना थोडक्यात थोडीशी माहिती मी गेल्या गळीत हंगामाची सांगू इच्छितो आणि ऊस क्षेत्रास पाणी कमी कसं लागतं याबाबतचा प्रॅक्टिकल अनुभव या ठिकाणी मांडू शकतो. कारण गेल्या वर्षी आपण असं सीझन चालू व्हायच्या अगोदर आवाज झालो होतो की यावर्षी इतकं 50%च पाऊस झाला आणि यामध्ये किती उत्पादकता मिळणार आणि जवळजवळ सगळ्यांचे एव्हरेजेस किंवा गृहीत धरणारं टनेज हे फार कमी धरून रेग्युलर सीझन पेक्षा जवळजवळ 30-35% सीझन कमी होतो काय असं सगळ्यांचे अंदाज होते. परंतु आम्ही देखील 22-23ला 92 टन हेक्टरी उत्पादकता आमची होती. आम्ही देखील थोडीशी कमी धरून 85 टनांच गृहीत धरलं होतं. पण आताच सकाळी बोगाळे साहेबांनी सांगितलं की अवकाळी पावसाचा देखील फायदा कसा होतो, जो नोव्हेंबर आणि ऑक्टोबर एंडला नोव्हेंबर फर्स्ट वीक मध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामध्ये जो काही पाऊस झाला तो फार उपयुक्त ठरला असा आमचा प्रॅक्टिकली अनुभव आहे. त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंटिन्यू झाली आणि त्या ठिकाणी उत्पादकता वाढली गेली. आणि त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी पूर क्षेत्र होतं, पूर क्षेत्रामध्ये जवळजवळ बऱ्याच कारखान्यांना पूर क्षेत्र असतं, आमच्याकडे देखील 15-20% आहे. त्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी न्यूट्रिएंट लीच आउट होण्याचं प्रमाण कमी झालं. त्याचप्रमाणे तुरा येण्याचं किंवा फ्लॉवरिंगचं प्रमाण कमी झालं आणि त्या ठिकाणी तर इतके चांगले उत्पादकता मिळाली की हेक्टरी जवळजवळ 20 ते 25 टनांनी उत्पादकता वाढलेली दिसते. आणि ऑल ओव्हर आमच्या गेल्या गळीत हंगामाचं 100 मेट्रिक टन म्हणजे जे 92चं होतं त्याच्या गेल्या वर्षी तो 100 वर गेला. गृहीत धरल्यापेक्षा 10 ते 15 मेट्रिक टन इतकं उत्पादकता त्या ठिकाणी मिळून आमचं जे काय 8 लाखाचं उद्दिष्ट होतं ते या ठिकाणी आम्ही 10 लाखापर्यंत पोहोचू शकलो उत्पादकतामुळे. 70-80 टन. आणि आणखीन एक आम्ही त्यामध्ये योजना घेतली होती की उशिरा गळीत अनुदान योजना, की जी आपण खोडवा व्यवस्थापन लेक्चर झालं होतं त्यावेळी मी आपल्याला विशद केलं होतं की 15 जानेवारी पासून जो ऊस येतो की पार आमच्या स्वर्गीय राजेसाहेबांनीच
आणलेली योजना आहे. त्यामध्ये 15 जानेवारीपासून गळीतात येणाऱ्या 31 जानेवारीपर्यंत येणाऱ्या ऊसास 50 रुपये प्रति टन जादा, म्हणजे आमचा 3200 रुपये दर आहे, त्याच्यामध्ये 3250. फेब्रुवारी 1 ते 15 100 रुपये, म्हणजे तो 3300 झाला. आणि फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यामध्ये 3350. आणि मार्चमध्ये जो ऊस गळीत असाला त्याला आम्ही 3400 रुपये, म्हणजे उशिरा गळीताना अनुदान दिल्यामुळं त्या ठिकाणी ऊस डायव्हर्शन थांबलं गेलं. आणि थोडंसं हे व्यासपीठ सोडून सांगायलाही हरकत नाही की यावेळी शेतकरी संघटनेची आंदोलन झाली, पण त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि मॅनेजमेंटचे काही डिसीज असल्यामुळं त्या कालावधीमध्ये देखील आम्ही थोडंसं गाळप, जवळजवळ इतर कारखाने बनत असताना 1 लाख टन इतकं गाळप केलं होतं. आणि या सर्व बाबीमुळे आम्ही 10 लाख टनामध्ये, जे गेल्या वर्षी ॲक्च्युली कमी होणार असं असताना अडॉस कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे आम्ही गाळप करू शकतो. हे करत असताना ऊस विकास योजना आम्ही सर्वसाधारण 2009-10 पासून बऱ्याच ऊस विकास योजना आम्ही 85-86 पासूनच चालू केलेल्या होत्या. आणि 90 पासून जोरदार योजना करून सर्वसाधारण ट्रिपच्या काही कन्सेप्ट आल्या 9-10 मध्ये. नेक्स्ट इयर तर 2009-10 सालामध्ये मी ऊस विकासाची असताना आम्ही ऊस विकास योजना मध्ये ही योजना घेतली. आणि त्यावेळी देखील क्वालिटी मटेरियलचा थोडा प्रॉब्लेम होता सुरुवातीला, तर तो व्यवसाय मार्फत किंवा यांच्यामार्फत सर्व कंपन्यांचं मटेरियल हे करून वगैरे शासकीय लेवलला त्याचे काही सेमिनार झाले होते. आणि एकदा ते मटेरियल चांगल्या प्रकारे मिळते याची खात्री झाल्यानंतर योजना कार्यान्वित केली. आणि त्यावेळी महाराष्ट्रातला मला वाटतं किंबहुना आमचा पहिला कारखाना असेल की एकरी 5000 रुपयाचं अनुदान आम्ही त्यावेळी सभासदांना देऊ केलेलं होतं. आणि त्यावेळी ती योजना कार्यान्वित केली. आणि अशामध्येच थोडंसं क्षेत्र इतकं फारसं वाढत नव्हतं, तर त्याकरता परत 17-18 गळीत हंगामामध्ये आमचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि आत्ताचे जे एक्झिस्टिंग शाहू ग्रुपचे अध्यक्ष आमचे राजसमोरचे गाडगे साहेब चेअरमन झाले. आणि त्यांनी काही योजनांमध्ये बदल करून जनरल नेक्स्ट इयर त्यामध्ये आम्ही 3 प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या की जनरल ठिबक सिंचन योजना सभासदाकरिता ते 5000चं अनुदान होतं, ते आम्ही त्यानंतर वाढवून आणि फक्त ते सुरुवातीला 1 एकरपर्यंतच देत होतो, परंतु क्षेत्र वाढावं म्हणून पहिल्या एकरकरता 7,000 रुपयाचं अनुदान दिलं गेलं. दुसऱ्या एकरकरता 6,000, तिसऱ्या एकरकरिता 6,000 आणि 3 एकरावरती जरी प्रति एकर वाढवलं गेला तर त्याकरता 2,000 असं एकूण 5 एकरापर्यंत प्रति सभासदाला अनुदान द्यायचं मान्य केलं. याच्यामध्ये काही शेतकरी किंवा सभासद नॉन ISI साधे बाकीचं मटेरियल वापरत, पण ड्रिपर्स लाईन जे आहे त्या पाईप्स त्या मात्र साध्या वापरत असल्यामुळे त्यालाही एकरी 3,000 रुपये अनुदान आम्ही त्या ठिकाणी क्षेत्र वाढवायचा प्रयत्न केला. नेक्स्ट त्याचप्रमाणे आमच्याकडं रणसाहेबांनी सुरुवातीला 17 ते 18 कोऑपरेटिव्ह पाणीपुरवठा योजना चालू केल्या. त्यामध्ये कारखाना पुरस्कृताच्या योजना होत्या त्या, तर त्याच्या योजनेवरती देखील ॲटो इरिगेशन आणि असं ॲटो ट्रिप इरिगेशन स्वच्छतेची यंत्रणा देखील ही कसबा सांगाव कार्यक्षेत्रामध्ये 50 एकरावरती ही ऑटोमॅटिक जैन ट्रिप इरिगेशनची त्यापेक्षा नेटापे नेटापेक्षा आहे. सॉरी दिसतंय नाही. हो नेटापे नेता आहेत. तर देशमुख साहेब होते त्यावेळी करला गेला होता आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना आता सध्या कार्यरत आहे. आणि या ठिकाणचं असणारं उत्पादन साहेब फार चांगलं आहे. या स्कीमवरती पूर्वीचे 35-40 टनावरती होतं ते आता 55-60 टनापर्यंत, काही शेतकरी आमचे एकरी 65 टनापर्यंत आहेत. आणि फार चांगल्या पद्धतीने ही चालू आहे. अशाच सर्व आमच्या 17-18 योजनेवरती देखील ॲटो इरिगेशन ड्रिपमध्ये वापरून यामध्ये जास्त क्षेत्र आणण्याचा प्रयत्न. नेक्स्ट याच्यामध्ये आणखीन क्षेत्र वाढावं म्हणून आत्ताचे आमच्या चेअरमन आहेत श्रीमंत सुहासिनी देवी घातले, तर यांनी विशेष करून महिलाकरिता वेगळ्या प्रकारे काही अट्रॅक्शन असावं म्हणून महिलाकरिता देखील ठिबक सिंचन योजना लागू असू द्यात किंवा बिगर सभासद असताना देखील योजना द्यावं आणि आढावा देऊन त्यामध्ये उत्पादकता वाढवावी म्हणून पहिल्या 8 म्हणजे जनरल सभासद पुरुषांच्या जाती साधारणतः एकच या प्राधान्य म्हणून 1,000 रुपये वाढवून 8,000 रुपये अनुदान द्यायचं त्यांनी सूचित केलं. दुसऱ्या एकराकरता 5,000 6,000 एकर
आणि 3 एकरावरती 2,000 आणि नॉन ICI 3,000 अशा पद्धतीनं महिलाने. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये बिगर सभासद जरी महिला उत्पादक असतील आमच्या ऊस पुरवठा करणाऱ्या, त्यांना देखील याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेले आहेत. विशेष करून सभासद ते योजना असतात. अशा पद्धतीनं ही एक आम्ही योजना तयार करून नेक्स्ट. तर ही कसबा सांगावीतच एक महिला शेतकरी आहेत, त्यांच्या ह्याच्यावरती साहेबांची जी दिली होते आणि त्यावेळी सर्व शेतकरी उपलब्ध होते, त्यावेळी त्यांनी माहिती जी दिली त्याचाही या ठिकाणी माहिती ते गेलं आहे. नेक्स्ट त्यांनी आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सहकारी पाणी पुरवठा संस्था 17 आहेत आणि याच्यावरती मी सांगावचं जे ते टप्पे आमचं क्षेत्र आहे 23.54 हेक्टर. याच्याकरता आम्ही 50 लाभार्थींना याला देखील अनुदान प्रति सभासद लागून पीक विकास आल्यानंतर प्रति एकरी 5,000 रुपये आणि कोळवा विकास आल्यानंतर 5,000, म्हणजे 6,000. इतर ठिकाणी आम्ही 5,000 येतो, पण वैशानुसार असल्यामुळे खर्च जास्त आहे. त्याकरिता 10,000 रुपये एकरी अनुदान देतोय. आणि बिगर सभासद जरी त्यामध्ये असतील इन्क्लूड, कारण हे एकत्रित सामुदायिक पाणी पुरवठा योजनाखाली असल्यामुळे या ठिकाणी 3,000 रुपये सभासदांना आणि खोडव्यासाठी 3,000, 6,000 रुपये देऊन या ठिकाणी आम्ही या योजनेकरता 3,86,925 रुपयेचं अनुदान या स्कीम करता अदा केले. लेट्स ऑन वॉट हे आमचं जे काही कार्यक्षेत्रामध्ये एकूण 16 सेंटर्स ऑफिस आहेत आणि या सेंटर्स ऑफिस खाली 2014-15 हेक्टर आणि 15-16 नंतर जे काही इरिगेशन खाली क्षेत्र आणलेला प्रगतीचा हा टप्पा आहे, त्यामध्ये एकूण क्षेत्र हे शेवटी नमूद केलेलं आहे. तर यामध्ये 14-15 बेळगाव मार्केट 438 म्हणजे 289 हेक्टर 750 एकरावरती जे काही क्षेत्र होतं ते आम्ही वेगवेगळ्या योजना राबवल्यामुळे आणि बऱ्याच कंपनींचा सहभाग मला त्यामध्ये येऊन बरेचसे आम्ही सेमिनार त्या ठिकाणी ठेवलेले होते. भाषणाकरता मला वाटते माझी सर देशमुख सर हे बऱ्याच वेळा आमच्या कार्यावरती येऊन भाषण केले. तर त्यामुळं 3381 हेक्टर इतकं क्षेत्र वाढून 4,650 इतकं क्षेत्र 15-16 आपल्या 7-8 वर्षामध्ये वाढून आज अखेर 3,819 ऊस उत्पादकांच्या क्षेत्रावरती 1953 म्हणजे 5,000 हेक्टर क्षेत्रावरती जे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वसाधारण एक 25 ते 30% आम्ही आता पोहोचलो आहे. अजून बरंचसं क्षेत्र करायचं आहे, पण 25 सकाळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात देखील 15% किंवा 20% क्षेत्र गेलं आहे. याच्यापेक्षा आम्ही 25-30% क्षेत्र कव्हर केलेलं आहे. आणखीन आमचा पुढे त्यामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक आणायचा प्रयत्न आहे आणि उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न. नेक्स्ट याच्यामध्ये महिलांच्या करता जी काही विशेष करून योजना आम्ही केली त्याच्यामध्ये देखील 80 लाभार्थी आणि 35 हेक्टर 35.88 हेक्टर क्षेत्राकरिता ठिबक सिंचन अनुदान 7,17,580. जनरल ठिबक सिंचन योजना जी आहे आमची सर्वसाधारण 885 लाभार्थी 24 हेक्टर त्याकरिता 56,78,000 फोन नव्वद आणि सहज आणि संस्थेचं 3,86,000 असं एकूण 915 लाभार्थी करता आम्ही आज अखेर 380 म्हणजे 952 एकरावरती 67,83,394 रुपये इतकं अनुदान कारखान्यामार्फत उत्पादना ते केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड जरा प्लीज. तर हे महिला लाभार्थींना जे काय आम्ही कार्यक्रम देतो त्यावेळी आमच्या विद्यमान मॅडम यांच्या हस्ते देत असताना कार्यक्रमाचा फोटो आहे. नेक्स्ट प्लीज. पुढे गेले बाबा विशेष करून एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन महिलांसाठी विशेष सिंचन प्रणाली माहिती चर्चा आणि आमचे अध्यक्ष उपस्थित महिला सभासद यांच्यासाठी चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. नेक्स्ट घ्या प्लीज. आणि या योजना राबवत असताना थोडंसं ड्रीप इरिगेशनचं बजेट जास्त असतं आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांच्याकडून त्यांना
झाला ॲक्च्युली होतं. यासाठी आमचे सिस्टर बँक राजे कोऑपरेटिव्ह बँक पण आहे आणि ती बँक आमच्याच ग्रुपची असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही फक्त 10.5% व्याजदरात जे शेतकरी इच्छुक राहतात त्यांचा खर्च पुरवठा ही त्या कारखान्याच्या माध्यमातून महिला याच्यामध्ये देखील व्याज सवलत दिली आहे. आम्ही ठिकाणी 10% प्रमाणे आकारणी व्याज सवलत करून ज्या काही ISR मार्कमध्ये कंपनीज आहेत, जैन आहेत, लेटाफोन, फ्लोरिस, कोठारी वगैरे जॉन्टर या कंपन्यांचं ॲग्रीमेंट करून आम्ही परत आता या ठिकाणी त्यांना फायनान्सचा पुरवठा केलेला आहे आणि त्याकरता क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आताच देशमुख साहेबांनी सांगितलं मला की थोडंसं ॲग्रीमेंट रिवाईज करून परत एकदा आपण जास्तीत जास्त यामध्ये सध्या जो काही ट्रेंड 4-5 वर्षापूर्वी होता थोडासा कमी प्रमाणात येत असलेलं दर्शक आहे, तर ते गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आम्ही त्या ॲग्रीमेंट्समध्ये चेंजेस करून परत एकदा त्या क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत. तर या नेक्स्ट यामध्ये निष्कर्षामध्ये बघितलं गेलं तर या आताच बरेच तज्ञांनी माहिती दिली की किती उत्पादकता त्यामध्ये यंत्रणा कसं होतं. तर यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आमची देखील आम्ही ऑब्झर्वेशन घेतलं 12 मेट्रिक टन उत्पादन वाढली. दुसरं की एकरी तसंच पाण्याची बचत देखील 40 ते 50% झाली आहे. ठिबक विद्राव खतं दिल्यामुळे 3005 रुपये खतामध्ये बचत झाली असून तिथली देखील उत्पादन जास्त प्रमाणात झालं असून तणांचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा किंवा तण पुरवठ्याचा खर्च कमी झालेला दिसतंय आणि कीड रोगांचा देखील प्रादुर्भाव लॅपटॉपकडे तुमच्या दृष्टिकोनातून जे काय प्लॉट्स आहेत त्याच्या कमी असल्याचं निदर्शनास दिसतंय. तर अशा पद्धतीनं या योजना राबवल्यामुळे आणि सर्वच कारखान्यांनी त्याचं अनुकरण घ्यावं किंबहुना आमच्यापेक्षा चांगले कारखाने देखील योजना राबवणारे आहेत.